जनकल्याण संघर्ष अभियानचे संस्थापक अध्यक्ष सुमित भांडेकर यांनी सोलापूर शहरातील युनिक हॉस्पिटलच्या अनधिकृत बांधकाम प्रकरणावर प्रशासनाविरोधात जोरदार एल्गार पुकारला आहे। दिनांक 20 मे 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे लक्षवेधी उपोषण करत त्यांनी प्रशासनाला अंतिम इशारा दिला। सदर प्रकरणात सोलापूर महापालिका बांधकाम परवाना विभागचे कनिष्ठ अभियंता काकडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून इमारत मालकांशी संगनमत, प्रशासकीय अधिकाराचा गैरवापर, माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन, शासकीय आदेशाचे पालन न करणे तसेच तक्रारदारांची दिशाभूल केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। भांडेकर यांनी दिलेल्या निवेदनानुसार युनिक हॉस्पिटल संदर्भातील अनधिकृत बांधकामाची स्वतंत्र निष्पक्ष चौकशी करण्यात यावी। संबंधित अधिकाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 अंतर्गत विभागीय चौकशी सुरू करण्यात यावी। तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे। याशिवाय बांधकाम परवानगी, नकाशे, प्रशासकीय मंजुरी व संबंधित फाईल नोंदीची सखोल तपासणी करण्यात यावी। माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन करणारे अधिकाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी। तसेच आर्थिक संगनमत किंवा भ्रष्टाचार आढळल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत स्वतंत्र चौकशी करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। गेल्या अनेक दिवसापासून या प्रकरणाचा पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप करत सुमित भांडेकर यांनी संताप प्रक्रिया व्यक्त केली आहे। 7 दिवसाच्या आत प्रशासनाने दखल घेतली नाही तर लवकरच मुंबई येथे आझाद मैदान या ठिकाणी आमरण उपोषण करण्यात येईल असा अंतिम इशारा सुमित भांडेकर यांनी दिला आहे। या आंदोलनामुळे सोलापूर महापालिकेचा प्रशासनात खळबळ उडाली असून युनिक हॉस्पिटल प्रकरणाची चौकशी कोणत्या दिशेने जाते याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे। नमस्कार, मी सुनील भांडेकर, जनकल्याण संघर्ष अभियानचा संस्थापक अध्यक्ष। आज मी जिल्हाधिकारी कार्यालय येथे माझं लक्षवेधी उपोषण आहे। या उपोषणाची मागणी अशी आहे, मनपा सोलापूर बांधकाम परवाना विभागाचे कनिष्ठ अधिकारी काकडे यांची चौकशी करून निलंबित करणे व दुसरा मुद्दा, दक्षिण कसबा येथील युनिक हॉस्पिटलच्या अनधिकृत बांधकामची पार्किंगची चौकशी करून कारवाई करण्याबाबत जर याचे आदेश जर काढले नाहीत तर येत्या 7 दिवसात मी आझाद मैदान येथे उपोषणाला बसणार आहे। याची सर्वस्वी जबाबदारी महानगरपालिके आयुक्त यांची राहील।